नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, कोणत्या फळामध्ये सर्वाधिक पाणी असते? पर्याय आहेत केळी, टरबूज, नारळ, फणस. आणि मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 टरबूज. पुढचा प्रश्न, कोणत्या फळामध्ये वीज निर्माण करण्याची क्षमता असते? पर्याय आहेत नारळ, फणस, आंबा, लिंबू. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लिंबू. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात महाग मसाला कोणता आहे? पर्याय आहेत केसर, वेलची, जायफळ, काळी मिरी. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केसर. पुढचा प्रश्न, फुलपाखराला एकूण किती पाय असतात? पर्याय आहेत 9, 6, 8, 7. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6. पुढचा प्रश्न, माणूस कोणत्या झाडावर चढू शकत नाही? आणि पर्याय आहेत पिंपळ, काजू, केळी, वड. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केळी. पुढचा प्रश्न, गणपतीचे आवडते फूल कोणते? आणि पर्याय आहेत गुलाब, मोगरा, कमळ, जास्वंद. तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जास्वंद. पुढचा प्रश्न, कोणत्या देशात कोको कोलावर बंदी आहे? आणि पर्याय आहेत भारत, जपान, कोरिया, अमेरिका. तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोरिया. पुढचा प्रश्न, टोमॅटोचा शोध कोणत्या देशात लागला? पर्याय आहेत भारत, जपान, कोरिया, अमेरिका. तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अमेरिका. पुढचा प्रश्न, चिंचेचे बिया भाजून खाल्ल्याने कोणता आजार पूर्णपणे बरा होतो? पर्याय आहेत गुडघेदुखी, डोकेदुखी, चरबी, पोटदुखी. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डोकेदुखी. पुढचा प्रश्न,
पंढरपूर कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सोलापूर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. म्हणजेच आपल्या चॅनलवरती जनरल नॉलेजचे दररोज व्हिडिओ येत असतात याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जाईल. आणि जनरल नॉलेज शिकणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना व नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्कीच शेअर करा. धन्यवाद. भेटू पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.